नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहूया आपल्या 9व्या वर्गाचा पहिला चॅप्टर, तो म्हणजे सेट। तर पहिला चॅप्टर आपण पाहतोय आणि तो म्हणजे सेट। मराठीमध्ये याला म्हणायचं झालं तर याला आपण संच म्हणतो। आपण बऱ्याचशा गोष्टींचे संच पाहिलेले असतात, तर त्याचबद्दल आपण बोलतोय। मग नेमकं सेट म्हणजे काय होतं, याला कसं डिफाइन करायचं आणि नेमकं कसं ओळखायचं त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। सर्वात आधी आपण पाहूया की सेटचं डिफाइन कशी कराल। तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेट? सेट म्हणजे नेमकं काय? सेट इज अ कलेक्शन ऑफ अँड वेल डिफाइंड ऑफ एन ऑब्जेक्ट। कलेक्शन, सेट इज द कलेक्शन ऑफ, सेट इज द कलेक्शन ऑफ वेल defined of an object. Set is the collection of well defined of an object. तर सेट म्हणजे नेमकं काय असतं? तर सेट म्हणजे असतं कलेक्शन। कलेक्शन म्हणजे जमा किंवा गोळा। तर सेट हा काय आहे? तर सेट हा एक जमा किंवा गोळा असतो, जमा केलेलं किंवा गोळा केलेलं। तर सेट हा एक जमा किंवा गोळा असतो कोणाचा रे? तर जे वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असतात, तर त्या वेल डिफाइंड ऑब्जेक्टचं जो जमा केलेलं भाग असतं किंवा जो गोळा केलेलं असतं, त्या जमावाला किंवा त्या गोळ्याला म्हणायचं सेट। मग आता हा वेल डिफाइंड, सर मला हे वेल डिफाइंड नाही समजून राहिलं, असं होऊ शकतं विद्यार्थ्यांचं। मग हा वेल डिफाइंडचा अर्थ काय? तर वेल डिफाइंडचा साधा अर्थ लक्षात ठेवायचा, ज्या गोष्टी आपण सर्व मिळून सांगू शकतोय ती गोष्ट म्हणजे वेल डिफाइंड। आणि जी गोष्ट आपण सर्व मिळून सांगू शकत नाही, जी गोष्ट सर्वांच्या मध्ये वेगवेगळी राहू शकतो, ते वेल डिफाइंड। लक्षात आलं? उदाहरण घ्यायचं झालं तर एक उदाहरण घेऊया। मी म्हटलंय की आठवड्यातील दिवस किती असतात? कोणालाही जर आपण विचारलं तर आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात। डेज इन अ वीक 7 डेज। आता कोणालाही जर विचारलं, एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, आपण आपल्या टीचर्सला विचारलं, कोणालाही जरी विचारलं, तर आपल्याला सर्वजण उत्तर काय देतील की आठवड्यामध्ये किती डेज आहेत? 7 डेज आहेत। याचा अर्थ काय झालं की कोणालाही विचारलं तरी सर्वच्या सर्वजण हे आन्सर आपल्याला देतील। ओके, म्हणजे हे काय झालं? वेल डिफाइंड झालं। जी गोष्ट सर्वजण सांगू शकतात ते वेल डिफाइंड। पण आता मी इथं विचारतोय की यांच्यामध्ये कोणाला कोणता दिवस आवडतो? आठवड्यातील तुम्हाला कोणता दिवस आवडतोय? मी असं विचारतो। आता समजा मी म्हटलं हा ए स्टुडंट आहे, याला म्हणतोय की बेटा तुला आठवड्यातील कोणता दिवस आवडतोय? तुझं फेवरेट डेज कोणतं? मग फेवरेट डेज कोणतं असं जेव्हा आपण त्याला विचारतोय, तो होऊ शकतोय की हा म्हणेल की सर मला संडे खूप आवडतोय, कारण संडेला सुट्टी असते, बरोबर? होऊ शकतोय की तो सॅटरडे पण म्हणू शकेल, सॅटरडे, तर त्याला सॅटरडे आवडतोय। ओके, संडे आणि सॅटरडे। ओके, पण मी जर म्हणतोय की बी हा अभ्यासू विद्यार्थी असेल, तर तो म्हणेल की सर मला स्कूलिंग डेज आवडतात। स्कूलिंग डेज म्हणजे मंडे पासून तर सॅटरडे पर्यंत। सी ला विचारलंय की बेटा तुला कोणता दिवस आवडतो? कोणतं फेवरेट डेज आहेत तुझे? तर होऊ शकतंय की तो म्हणेल सर मला वेडनेसडे खूप आवडतं। वेडनेसडे, याला आपण शॉर्ट लिहितोय वेडनेसडे, कारण बाजार असतो त्या दिवशी। आणि दुसरं जर घ्यायचं झालं तर होऊ शकतंय की तो पण म्हणेल की संडे पण आवडतोय मला, कारण संडेला फ्री असतो। तर याचा अर्थ काय? तर मी जर फेवरेट गोष्ट जर विचारल्या ना की तुमचं कोणतं फेवरेट डेज आहे, तर प्रत्येकांमध्ये ही गोष्ट बदलत चालली आहे। आणि जी गोष्ट बदलतोय प्रत्येकांसाठी ते नॉट वेल डिफाइंड असतं। लक्षात ठेवायचं, नॉट वेल डिफाइंड। ओके, ही गोष्ट नॉट वेल डिफाइंड आहे। पण हे जर आपण ए बी सी ला जर विचारलं की हाऊ मेनी डेज इन अ वीक, मी याला विचारतोय, ह्या स्टुडंटला विचारतोय की बेटा एका वीक मध्ये किती डेज आहेत, तर तो म्हणेल की सर 7 डेज आहे। मी बी ला पण विचारतोय की बेटा वीक मध्ये किती डेज आहेत, तो म्हणेल सर 7 डेज आहे। सी ला विचारतोय की बेटा वीक मध्ये किती डेज आहेत, तो पण म्हणेल 7 डेज आहेत सर। याचा अर्थ काय झालं? याचा अर्थ ही गोष्ट सर्वजण जे आहे, तर हे सर्वजण ही गोष्ट एकच गोष्ट सांगत आहे, म्हणजे हे वेल डिफाइंड झालं।
पण यामध्ये जर मी म्हटलं की तुमचं फेवरेट डेज कोणतं, तर यामध्ये मात्र प्रत्येकांसाठी हे बदलत जात आहे. तर जी गोष्ट प्रत्येकांसाठी बदलतोय ते नॉट वेल डिफाईन्ड असतं, आणि जी गोष्ट प्रत्येकांसाठी सेम असतं तिला म्हणायचं वेल डिफाईन्ड. एकदम साधी आणि सोपं काम लक्षात ठेवायचं, वेल डिफाईन्ड. ओके, तर हा झालं वेल डिफाईन्डच्या बाबतीत आपलं. आता इथं आपल्याला सेटकडे, आपल्या डेफिनेशन कडे येऊया की डेफिनेशन काय म्हणते, व्हॉट इज द सेट. सेट इज द कलेक्शन. सेट हा एक कलेक्शन. कोणाचं कलेक्शन आहे? सेट इज द कलेक्शन ऑफ द वेल डिफाईन्ड ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे जे वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट आहे अशा वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचा जो कलेक्शन असतं त्याला आपण सेट म्हणतो. मग उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या समोर एक उदाहरण आहे. तर कोणतं उदाहरण घेऊया आपण? डेज इन अ वीक. आता इथं फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक्झाम्पल घेऊया. जसं मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय, डेज इन अ वीक. आता डेज इन अ वीक जर आपण जर घेतलं तर आठवड्यातील दिवस. आता आठवड्यामध्ये किती दिवस असतात कोणालाही विचारलं तर आपला आन्सर असेल 7. म्हणजे हे वेल डिफाईन्ड आहे. बघा, हा ऑब्जेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. हा ऑब्जेक्ट नाही, हा झाला कलेक्शन. लक्षात ठेवायचं, वीक इज अ कलेक्शन अँड डेज आर द ऑब्जेक्ट्स. ओके, सो ऑब्जेक्ट जर आपण कोणालाही विचारलं, ऑब्जेक्ट जर विचारलं तर हाऊ मेनी डेज, तर सर्वच्या सर्वजण सांगतील की 7 डेज. लक्षात ठेवायचं 7 डेज, बिकॉज दिस इज द ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज दिस, दिस इज अ कलेक्शन. तर कलेक्शन जो आहे तर हा कलेक्शन वीक आहे, आणि कलेक्शन मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते यामध्ये डेज आहेत ज्यांना आपण ऑब्जेक्ट पण म्हणू शकतोय. आणि हे डेज कोणालाही विचारलं की वीक मध्ये किती डेज असतात का, तर सर्वजण 7 डेज म्हणतील. म्हणजे हा जो कलेक्शन आहे हा कलेक्शन कोणाचा आहे? वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचा कलेक्शन. याला आपण वेल डिफाईन करू शकतो. तर हा वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचा कलेक्शन आहे, त्याच्यामुळे हा काय होणार? सेट होणार. तर सेट म्हणजे पहिली डेफिनेशन आहे आपली चॅप्टरची. त्याच्यानंतर दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. मी आता हे सोडा, आता थोडस समोर जाऊया. आपण म्हणूया मंथ्स. मंथ्स इन ए इयर. आता मंथ्स इन अ इयर आपण घेतोय. आता मंथ्स इन अ इयर जर आपण जर घेतलं तर याच्यामध्ये आपण इझिली सांगू शकतोय की मंथ्स इन अ इयर, एका वर्षामध्ये किती मंथ्स असतात. आता यांच्यामध्ये लक्षात घ्या, हा झाला कलेक्शन. दिस इज अ कलेक्शन. ओके, नो डाउट, दिस इज कलेक्शन अँड दिस इज द ऑब्जेक्ट. ओके, आता हे जे ऑब्जेक्ट आहेत फक्त शोधायचं तुम्हाला काय की हे वेल डिफाईन्ड आहेत का. कलेक्शन तर आहेच. आता हा वेल डिफाईन्ड आहे का पहिलं ते शोधा. तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या फ्रेंडला विचारा, आजूबाजूंना विचारा. आन्सर जर सेम आलं तर वेल डिफाईन्ड. चला मी तुम्हालाच विचारतोय, आपण सांगा बरं की मंथ्स इन अ इयर, एका वर्षामध्ये किती मंथ्स आहेत. आपला आन्सर असेल सर 12 मंथ्स आहे. यस, ऑफकोर्स. आता कोणी फ्रेंडला विचारून बघा की एका वर्षामध्ये किती मंथ्स आहेत, तो पण म्हणेल सर 12 असेल. ओके, आता सर्वच्या सर्व जर आन्सर एकच देत असतील याचा अर्थ ती गोष्ट कशी आहे? वेल डिफाईन्ड आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ सेट. ओके, तर हा कशाचा एक्झाम्पल आहे? सेटचा एक्झाम्पल आहे. चला, काही प्रश्न नाही. त्याच्यानंतर थर्ड वन घेऊया आपण. थर्ड वन मी विचारतोय की इव्हन नंबर कोणते? कलेक्शन ऑफ इव्हन नंबर्स. नुसतं मी इव्हन नंबर जर घेतलं, मी म्हणतोय की कलेक्शन ऑफ इव्हन नंबर्स, म्हणजे आपण काय केलेलं आहे? कलेक्शन ऑफ इव्हन नंबर. इव्हन नंबर्स. ओके, आता इव्हन नंबर जर मी म्हटलं तर मला सांगा कलेक्शनच आहे हा कोणत्या ऑब्जेक्टचा? इव्हन नंबर्स. हे ऑब्जेक्ट झाले. आता हे जे ऑब्जेक्ट हा कलेक्शनच आहे, मग हे ऑब्जेक्ट वेल डिफाईन्ड आहेत का? चला विचारून पाहूया. वेल डिफाईन्ड आहेत का? तुम्ही स्वतःला विचारा की इव्हन नंबर्स कोणते. तर तुम्हाला जर विचारलंय की सांगा बेटा इव्हन नंबर्स कोणते, आपला आन्सर असेल की सर 2, 4, 6, 8, 10 सो ऑन. आता तुम्ही तुमच्या फ्रेंडला विचारा, ज्याला येतं त्यालाच विचारा, तो पण म्हणेल 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. अजून कोणालाही विचारा की आपल्याला इव्हन नंबर कोणते आहेत, तर सर्वच्या सर्वजण सांगतील की इव्हन नंबर आहे 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. याचा अर्थ काय? सर्वजण सेम आन्सर देत आहेत. याचा अर्थ ती गोष्ट वेल डिफाईन्ड, म्हणजे ऑब्जेक्ट वेल डिफाईन्ड आहे. आणि या ऑब्जेक्टचा कलेक्शन जो आहे, म्हणजे वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचा हा जो कलेक्शन आहे, ह्याला काय म्हणता येईल आपल्याला? परत एकदा सेट म्हणते. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेट. पण जर समजा मी जर तुम्हाला म्हटलं नंबर 4, चौथं मी इथं विचारतोय की फेवरेट सब्जेक्ट.
फेवरेट सब्जेक्ट ऑफ युअर 9th क्लास. ओके, आता मी म्हणतोय की 9th क्लासमध्ये तुमचे फेवरेट सब्जेक्ट कोणकोणते. चल, आता फेवरेट सब्जेक्ट ऑफ युअर 9th क्लास. 9th क्लास काय झाला? कलेक्शन झाला. हा झाला कलेक्शन. आणि फेवरेट सब्जेक्ट काय झालं? ऑब्जेक्ट झालं. चल, आता हाच प्रश्न तुम्हाला करायचा. मी म्हटलंय की बेटा, मी एला प्रश्न विचारतोय की बेटा तुझं फेवरेट सब्जेक्ट 9th क्लासच्या 9व्या वर्गाचे फेवरेट सब्जेक्ट कोणते आहे? सर म्हणेल मॅथ आहे, अजून म्हणेल सायन्स आहे, बरोबर. आणि सर म्हणेल मला इंग्लिश आवडतोय आणि हे माझे फेवरेट सब्जेक्ट आहे. कोण म्हणेल? ए म्हणेल. आता त्याच्या व्यतिरिक्त त्याला सब्जेक्ट आवडत नाही, तो त्याचा प्रश्न. त्याच्यानंतर मी म्हणतोय की बी ला विचारतोय की बेटा सांग रे तुझे फेवरेट सब्जेक्ट कोणते. तर हा म्हणतोय की सर मला मॅथ जमत नाही जमत, तर नाही जमत, जाऊ दे. मग हा म्हणतोय की मला सर सायन्स खूप आवडतं, मॅथ जमत नाही पण सायन्स आवडतं. त्याच्यानंतर म्हणतोय की मला इंग्लिश आवडतोय सर, बरोबर. त्याच्यानंतर म्हणतोय की सर मला मराठी अजून खूप जास्त आवडतोय, असं. ओके, त्याच्यानंतर मी म्हणतोय, हे झाल्यानंतर मी सी ला विचारतोय की बेटा तुला कोणतं सब्जेक्ट आवडतंय. तर सर म्हणतोय मला हे मॅथ सायन्स वगैरे काही समजत नाही, मला आवडतोय यांच्यामधलं जसं जॉग्राफी असेल, भूगोल खूप आवडतोय मला. ओके, त्याच्यानंतर भूगोल आवडतोय, हिस्ट्री आवडतोय, अशा सोशल स्टडीज खूप आवडतोय, असं तो विद्यार्थी म्हणतो. आता जर आपण ह्या गोष्टींकडे जर लक्ष घातलं तर तुम्हाला काय लक्षात येतं? तर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे फेवरेट सब्जेक्ट ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हटलं होतं, हे जे ऑब्जेक्ट आहेत हे वेल डिफाईन्ड आहेत का? मग इथं नाही. का बरं वेल डिफाईन्ड नाही? साधीशी गोष्ट आहे, कारण हे फेवरेट सब्जेक्टचा जो इश्यू आहे हा प्रत्येकांमध्ये वेगवेगळा आहे, प्रत्येकांमध्ये बदलत आहे. आणि जी गोष्ट प्रत्येकांमध्ये बदलतोय, आपण मगाशीच बोलला की जी गोष्ट प्रत्येकांमध्ये बदलतोय, पर्स्पेक्टिव्ह पर्सन टू पर्सन जी गोष्ट व्हॅरी होतो, चेंज होतो, ते वेल डिफाईन्ड नाही. वेल डिफाईन्ड कोणती असतं? जे बदलतच नाही सर्वांसाठी. आता ह्यामध्ये सर्वांसाठी फेवरेट सब्जेक्ट हा जो इश्यू आहे, हा जो प्रॉब्लेम आहे, हा सर्वांमध्ये वेगवेगळा असेल. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे हा जो कलेक्शन आहे, दिस इज नॉट अ सेट. आणि म्हणून आपण डायरेक्टली म्हणूया की हा जो आपल्याला जो इथं फोर्थवाला जो आपण क्वेश्चन एक्झाम्पल घेतलेला आहे, हा काय राहणार नाही, मग आता सेट राहणार नाही. दिस इज नॉट अ सेट, नॉट सेट. का? याचं कारणही आपल्याला समजलं असेल की हा सेट का बरं नाही? कारण हा जो कलेक्शन आहे, हा कलेक्शन वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचा नाही. हा ऑब्जेक्ट वेल डिफाईन्ड नाही. आणि वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट जर नसतील तर तो कलेक्शन सेट राहत नाही. जो कलेक्शन वेल डिफाईन्ड असतं तेच फक्त काय असतं? सेट असतं. तर हे होतं रे आपलं सेट बद्दलची माहिती. आता आपण पुढे जाऊया की हे जे सेट आहेत, मग हे सेट लिहिले कसे जातात. तर चला, सेट कसे लिहिले जातात त्याबद्दल आता थोडंसं बोलूया. तर सेट कसे लिहिले जातात. ओके,